टाकेल म्हणून काय सांगता काढून टाकता लगेच सांगता नाही युट्यूबला टाकत हो ना आम्ही दररोज पाहिलं तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज काहीच बघू नका, आज काहीच बघायसारखं आज काहीच नाही. मला आज आयडियाच नाही त्याच्यामुळं तर आज असंच आहे, जिकडं जाईन तिकडं, जिकडे जाईन तिकडे, जिकडे जाईन तिकडंच आहे. आज काय स्क्रिप्ट वगैरे, स्क्रिप्ट तर ब्लॉगची येतच नाही आपल्या. जसं कंटिन्यू चालतं आहे, जसं होतं आहे, जसं होणार आहे तसं दाखवत राहतो मी तुम्हाला. तसं तर आज काय करायचं, आज मला सांगितलं काम करायचं वाकीला, पण चला उबाळी दाजी आणि मी जाणार आहेत. आणि तसं तर पप्पा बी येणार आहेत आमच्यासोबत. चल सगळ्यात पहिले काय नाश्ता वगैरे बेस्ट झाला आहे. आणि सकाळ सकाळ पाणी वरी आणून टाकले म्हणून टाकलं नाही, आंघोळ केली. ते खाली बाथरूम रिकामं नव्हतं म्हणून मी सगळा पसारा घेऊन आलो वरी, इथंच आंघोळ केली. मी म्हणलं जाऊ दे आता. शॅम्पूची पुडी वगैरे सगळी दिसली की ती दिसली का, तर त्याच्यामुळं तर काय करू, जाऊ आता डायरेक्ट कुठं, वाकीला. लई दिवसानं वाकीला चालू राहू, जसं सप्ताह चालू होता तसं होतो. शेवटच्या दिवशी बी नव्हतं गेलो मी. आता डायरेक्ट जाऊ आणि आज बेस्टपैकी तिथं काम करू. आज दोघंच जण आहेत, उबाळी दाजी आणि मीच दोघंच जण आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलो म्हणून वाकीत. आणि इथं करायचं तर पलाश, म्हणजे मिस्त्री दिलं होतं म्हणून ते ना बघा, एका दिवसात आणलेलं एवढं मोठं. हे सिलिंग बिलिंग ते सगळं, ते पण हे पण हे पण. आणि तुम्हाला दाखवू का, हे सगळं, हे त्याच्यावरनं हे सगळं, ते टावर बिवर संडास बाथरूम सगळं बिघडं आणलं. टावर खुर्ची राहिले म्हणून. आणि आवाज होईल खटाडा खटाडा खटाडा. हो जा, चला एकदा काय करू, वरी जाऊ. आता नेमकं त्याला सिमेंटच्या गोण्या उचलून दिल्यात ना, उचलून दिल्यात वर नेऊन टाकल्यात. सगळेजण बेस्टपैकी आहेत तिथे. पप्पा बी आहेत, मी आहे, सगळेजण उभा आज काम करायचे. चल जसं सांगितलं तसं करून घेऊ, नंतर मग पुन्हा काय करायचं. झोप यायची मला सकाळ सकाळी. पुन्हा 2-4 दिवस झालं कमीत कमी, 1 हप्ता झालं काम नाहीच. डिंग्या हांग्या म्हणजे इकडं तिकडं चाललं, इकडं उकडं कसं कुठं लागणार जाय, कुठं काय कर, कुठं काय कर, लेट झाले. चल तुम्हाला दाखवतो बरी एकदा, तिथून जायचं आपलं. तर बघू शकता मित्रांनो, इतकं झाले टावरच आपलं. खिडकी वशीनं झाली म्हणून, आणि हे पण झालेले. आणि आता माल कालवले तू बाळमा. आणि मला आता इथं थर घ्यायचेत, इथून इकडे बांधकाम घ्यायचे म्हणून इथपर्यंत, हे पायऱ्यापर्यंत, हे दिसले का इथपर्यंत. आणि हे वरण्याचे इकडं पण थोडंफार लावायचे, एक थर लावायचं म्हणून. आणि इकडं पण असं एवढं घ्यायचं, चाल सोडायची, हे 3 फूट. तर चल आता एकदा एवढं घेऊ, एकदा हे जे पट्टा आहे का, हे पट्टा घेऊ. पुन्हा तिकडं पलकडच्या साईडनं पण आहे का ते कोपरा दिसला का, ते पण कोपरा घ्यायचं. ते बांधकाम 4चं पण घ्यायचं. जे जे हात पुरतं ते घ्यायचे, बाकीचं राहिले. माल झाला का बेस्ट एकदा घेऊ. माल झाला त्याचा पण. आणि पाणी घेऊन टाकलं का, एक थरी कडा लावून देऊ, म्हणजे नंतर पुन्हा आपल्याला ग्रिल उभा करता येतील. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हो, तर पुढच्या वर्षी हां काय म्हणले सांगा. काय तुला समजत नाही काय, आणि कस काय चलाय आमचं म्हणून तुम्हाला लय समजत आहे. काय कळत नाही. तुम्हाला काय कळतंय मग, फक्त खाऊन झोपायचं. आणि तुम्हाला काय कळतंय. टाकायचं, माल काढवायचा, हो, कोणी बनाय जमला तुला किती सांगायचं. आणि तुम्हाला काय कळतंय.
हळूहळू काम चालू द्यायचं. ठीक आहे ठीक आहे. रोजानं म्हणल्यावर असं डिके डिके चालली आणि गुत म्हणले की सण सण पळत. लाईट बीट काय नाही, पाणी आणायचं खालून. मी नाही आणत, पळू द्या. होऊ शकता मित्रांनो, असं एवढा माल काढला म्हणून आणि एवढा माल काढून आता एवढे 2-3 थर लावले म्हणून 4 एवढे थर एकदा शिव सण तिथपर्यंत वरी आणि पुन्हा याला घेऊ आणि नंतर तिकडं ग्रिल लावू. चला बरं फटाफट. हो ना, पाणी आता इटावी पाणी नाही, खाली गेली दुबाळीमुळे मोटर लावा. काय करायचं बघू शकता मित्रांनो. ही बीत कंप्लीट झालेली आहे आपली आणि आता एवढा थोडा माल बाकी आहे आणि आता इकडे घ्यायचे किंवा मग तिथलं ते पण कोपरं घेऊ शकतो आपण. असं थोडं एल टाईप आहे म्हणून तुम्हाला कोपरा दिसतच असं नाही बघा, दिसला काय? तर तेवढं घ्यायचं आपल्याला आणि नंतर पुन्हा इकडे यायचे. तिथं इटा नाहीत म्हणून मी थोडंफार बसलो म्हणून. आणि परत इथं बी एक कोस असा एल टाईप, ते पण घ्यायचे आपल्याला. तर मग आता सध्या ते माल गोळा करायचे म्हणून खालचा, तर नंतर पुन्हा हे घेऊ एवढा पिलर आणि नंतर पुन्हा बघू. वाटलं असं तिकडे परांचे टाकून ते बी वरचा एक पिलर घेऊ, खिडकी लेवल करून टाकू. होईन काय होतं नसतं. इकडे पण 2 ग्रिल आहेत, तेवढ्या ग्रिलचं बसून टाकू. बघू शकता मित्रांनो आमचं एवढं झाले, हे पण झाले. ते तिकडं पण तुकडा झाला म्हणून हे. हां, आणि हे याच्या मापात घ्यायचं होता बरोबर, याच्या मापात घ्यायचं होतं हे. तर आम्ही काय केलं, हे पण घेतलं म्हणून. हे कमी होतं का, हे पण घेतले हे. आणि आता आम्ही करत जेवण आहे बघा, भरीत, चटणी आणि पोळ्या. आम्ही 3 काय आणले कोणास ठाऊक. तर चला एकदा जेवण घेऊन बेस्ट करून घेऊ. कसं झालंय अवतार, सोपं ना काम करावं लागतंय. काय तर जाऊ द्या, तसे करू. आता बघू काय करायचं. इकडचं घेऊ, इकडचं ग्रिल बसून घेऊ. हे ग्रिल बसायचे 2. तर बघू शकता मित्रांनो, हे 2 ग्रिल झालेत म्हणून आमच्या बशीनं. तिथं एक पिलर, हे एक पिलर आणि हे एक पिलर छोटासा. ते सगळं बसले ओके मध्ये सगळं घेतले. आणि ती एक भीत उभी, ती एक छोटा पिलर आणि हे आर खरं तिथं उभं मग एक थर लावायचं बाकी होता ना, तेवढं लावलं असं. तुमचं ध्यान करणं काम आहे मग काय, मी तर गुत्तेदार आहे. आणि हे एक पिलर घेतला म्हणून. आणि ते टिपलीवर बी टोपली टाका. आणि अभि सॉरी, आता जायचं आपल्याला पैदल. तर पैदल जायचं शेलूपर्यंत म्हणा. पैदल शेलूपर्यंत नाही म्हणता येणार, कोणाला तरी हात करायचं जमलं तर मग आम्हाला म्हणून, नाही तर मग बघू कोणाला म्हणता येते. तर बघू शकता मित्रांनो, आता आम्ही चालू मामाला घेऊन. तर चला बघू शकता मित्रांनो, आता आम्ही आलो बस स्टँडला आहे बघा. इथं नाही तर मग खाऊन थुकते बाहेर पटांगणात बसू म्हणलं. मग काय त्याला काय ना दादा, काय काय बरं आहे का? असं करतो तू गाडीमध्ये कांदावडीला गेलं तर अशी वाट आयटूमध्ये बसायले. मामाचा पोरगा पाहायला आलो. मित्रांनो आता गाडी पण आलेली. अहो साहेब, पात्रीचे का? पात्रीचे का? नवरी आली माग चालू काय चाललंय काय ना दादा? काय नाही, राम राम दाजी. राम 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 राम. भाषे हो छत्रगुणला म्हणतात जागी, भाषे म्हणायचे जागीच. आणि आपण कुठे चाललो? आपण चाललो धामणगावला. हा, धामणगाव उतरायचं 3 किलोमीटर, पुन्हा जायचं तिथे पिंपळगावला. पिशीला. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही फक्त बसमध्ये मामा. बस बिले भारी आहे, बेस्ट सीट गिरा असं रम गिरम लागेल आहे की. हा, सीट भारीच नाही एकदम, गाडीच भारी. तुम्ही काय राहते शिल्लो? शेटकडे काम होतं, सिल्लारी मला आलं. ते सव पाहिलं की नाही? ते सव पाहिलं की भारी दिसायले, पण ते तसं पुन्हा बोलणं जातं तिच्यात. काय भांडण काय तेवढ्या बसमध्ये पाहिजे.
चेक टाकेल म्हणून काय सांगता काढून नाही टाकेल. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचलोय घरी म्हणा ना. आणि आता बेस्टपैकी जेवण वगैरे करून खाऊ बेस्टपैकी, टेन्शन नाही लय. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.